नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे नेलकर्जी तालुका आटपाडी जिल्हा सांगली। श्री शिवजयंती उत्सवानिमित्त आणि मायका देवीच्या यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान मौजे नेलकर्जी तालुका आटपाडी जिल्हा सांगली दिनांक आहे 18 फेब्रुवारी 2025 ला। त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। गेल्या वर्षी जी फाटी होती मित्रांनो, ती रान नसताना नवीन या ठिकाणी फाटी तयार केली। आपण आता व्हिडिओ पाहणारच आहे फाटीचा। फाटी चांगली केलेली आहे, 850 फूट पल्ला आहे। पुढच्या बाजूला थांबायला काय अडचण नाही आणि मातीचं रान असल्यामुळे कुठं दगड वगैरे काय नाही। ज्या काही थोड्याफार अडचणी वाटल्या त्या कमिटीने सांगितलं, कमिटीत आता काम चालू आहे। तिथं पाठीमागं ट्रॅक्टर वगैरे सगळं साहित्य आहे। फाटी 99% फाटीचं काम झाले, काय थोडंफार इकडे तिकडं असेल ते करायचं चाललंय। एकंदरीत जाणून घेऊ 18 तारीख आदत बैल मैदान नेलकर्जीकरांचं नियोजन कसं आहे। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ नेलकर्जीकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ 18 तारीख आदत बैल मैदान कसं नियोजन आहे। साहेब नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, गेल्या वर्षी जरा फाटी पलीकडे होती, आता दुसरी तयार रान केले, कसं नियोजन आहे या वर्षी? आज मौजे नेलकर्जी या गावी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आणि मायका देवीच्या यात्रेनिमित्त भव्य अशी बैलगाडी स्पर्धा शर्यत स्पर्धा आयोजित केलेली आहे। जकाई देवी यात्रेनिमित्त मागल्या वर्षी आम्ही जी स्पर्धा आयोजित केली ती वेगळी फाटी होती। आता नवीन जागेमध्ये आम्ही तिथे फाटी तयार केलेली आहे। सगळं फाटीचं काम सगळं एकंदरीत पूर्ण झालेलं आहे। भव्य बक्षिसाचे इथंही केलेलं आहे। प्रथम बक्षीस रुपये 1 लाख रुपयापासून 7 बक्षीस आहेत। रुपये 1 लाखाचे प्रथम बक्षीस आणि 7वं बक्षीस 11,000 असे बक्षिसाचे भव्य इथे हे केलेलं आहे। सगळे फाटी किंवा जी पूर्ण तयारी आहे सगळी आता संपूर्ण पूर्ण झालेली आहे। नक्कीच मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होणार का? हा, जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम अटी सर्व जे आहेत त्याप्रमाणे सर्व अटी नियम प्रत्येक गोष्टीला लागू राहणार आणि त्याप्रमाणेच मैदान होणार। त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही इथं कुणाचाही वशिला अगर काही सुद्धा चालणार नाही। ओळख वशिला अजिबात नाही? अजिबात नाही। गावची गाडी वगैरे काय नाही गावची नाही, गाव कसलं काय नाही, जे आहे ते रितसर पळणार जिथं निघेल मैदान होणार। नक्कीच। साहेब आता पल्ला किती आपला साधारणतः? 850 फूट। आता आपण जर बघितलं इथं तर एकूण पल्ला 850 फूट ही अशी आपली लांबी एकदम पल्ला आहे सगळा। मित्रांनो, गेल्या वर्षी जे रान होतं थोडं जरा असं थोडं एकर वगैरे होतं, परंतु यंदा एवढं छान आणि सुंदर रान बनवलंय की काय म्हणजे कुठलीच अडचण ठेवली नाही कमिटीनं। तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, आपल्या मुलाखत चालू व्हायच्या अगोदर मी व्हिडिओ ऍड केला, एक नंबर व्हिडिओ। म्हणजे फाट्या हातात मध्ये कमीत कमी 14 ते 14.5 फूट हातात आहे आणि एकदम स्ट्रेट फाट्या आहेत त्या आणि रान एकदम चांगलं आहे। मातीच्यातलं म्हणजे कटणाच आहे, कुठं खाडा वगैरे नाही। पुढच्या बाजूला मातीचं रान थांबायला, आजूबाजूला कसली साहेब आजूबाजूला कुठं विहीर खड्डा मोठा काय? अजिबात नाही। विहीर खड्डा विजेचा डाम वगैरे बसली कोणती नाही। कुठल्याही बैलाला इजा होईल किंवा ते बैलगाड्याला काही होईल असं कुठलीही परिस्थिती नाही। सगळे आम्ही व्यवस्था अगदी बघूनच हे रान तयार केलं आहे। नक्कीच। बरं साहेब, आपली गाडी कमी जास्त आली, बक्षीस रितसर दिली जाणार का? बक्षीस रितसर होणार। जे नियमाप्रमाणे आहेत त्या नियमाप्रमाणे अगदी आम्ही सीसीटीव्हीच्या ह्याच्याप्रमाणे बघून कुणालाही त्याच्यावर कुठलाही प्रकारचं बंधन किंवा कुणाचा वशिला कुणाचं बर्डन अजिबात घेणार नाही। कॅमेऱ्यात बघून सीसीटीव्ही प्रमाणे बघून योग्य ते निर्णय होणार आणि योग्यच होणार सगळं। नक्कीच। पण आपल्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली का? हो, चालू आहे की ऑनलाईन साठी चालू पण आहे। आम्ही त्या पॅम्पलेट मध्ये त्याचे नंबर पण दिलेले आहे। नक्कीच मित्रांनो, नेलकर्जी मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे। आज तारीख आहे 13, दिनांक 17 फेब्रुवारी पर्यंत या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू असणार आहे आणि लॉट आदल्या दिवशी संध्याकाळी काढले जातील।
तर जे बैलगाडी मालक अजून ऑनलाईन नोंदणी करायचे राहिलेत या सर्व बैलगाडी मालकांना विनंती, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून ग्रामस्थ मंडळ आणि यात्रा कमिटी निलकंठीकरांना सहकार्य करायचे, जेणेकरून आदल्या दिवशी लॉट पडले तर बैलगाडी मालकांनाही सोयीस्कर पडेल. कारण आता निलकंठी म्हणलं तर आटपाडी तालुका, तर समजा खटाव कोरेगाव असेल किंवा फलटण तालुका असेल, इकडं माळशिरस असेल किंवा कराड तालुका आहे, म्हणजे जे खालच्या तालुक्याच्या भागातून लोक येणार आहेत बैलगाडी मालक लांब लांबनं, त्यांनाही सोपं जाईल दुसऱ्या दिवशी याला की कितव्या गटात आपली गाडी आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी केली तर आयोजकांनाही सोपं पडतं. आदल्या दिवशी लॉट निघले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या कोणत्या गटात तुम्ही पळणार आहे त्या हिशोबाच्या अंदाजावरती तुम्ही घरून निघू शकता. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता दुसरं पर्व आहे यंदाचं, कसं नियोजन आहे यंदा? गेल्या वर्षी काय झालं, थोडं फाटील जरा ओराटी होती, त्यामुळे काही बैलगाडी मालकांच्या जरा कंप्लेंट आल्या. बरोबर. यासाठी आम्ही ते मैदान सोडून हे नवीन मैदान तयार केले. तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल, कुठं ओराटी नाही, एकर नाही, काय ना चांगलं एकदम प्लेन राहणार. आजूबाजूला तुम्हाला कुठं काही अडचण दिसणार नाही, डाम वगैरे विहीर किंवा तुम्ही म्हणत असाल फाटीव खडे दगड असले काहीच आम्ही अडचण ठेवलेली नाही. बरोबर. बैलगाडी मालकांना काय सांगाल या वर्षीचं नियोजन कसं आहे, काय सांगाल कसं होईल मैदान? या वर्षी नियोजन गेल्या वर्षीपेक्षा कधी पण चांगलंच होणार. बर. गेल्या वर्षी आमचं पहिलं वर्ष होतं, त्यामुळे थोडं जरा नवीन असल्यामुळं थोडं जरा कमी जास्त झालं. काही चुकीतनं आम्ही शिकलो, काही चुकीमधून आम्ही शिकलो आता, त्यामुळे काय यंदा अडचण येणार नाही. यंदा परफेक्टच केलं नाही, परफेक्ट नियोजन केलं. मित्रांनो चांगली म्हणजे रान मला आवडलं, आदतला पल्ला हे योग्य 850 आणि रान खरंच आवडलं मला. कारण एक रेषेत फाट्या आणि एक लेवलनं रान आहे, कुठं असं एकर वगैरे किंवा पुढं असं लेवल नाही किंवा खड्डा आहे असं काय नाही, एक सारखं रान लेवलनं बनवलेलं आहे. बरं, ऑनलाईन नाव नोंदणी संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना? ऑनलाईन नोंदणीसाठी जे नंबर दिलेले आहेत आपल्या पोस्टरवर, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी केलेली आमच्यासाठी पण चांगलं आहे आणि त्या बैलगाडी मालकांसाठी नियोजनासाठी चांगलं आहे. नक्कीच. का तर आदल्या दिवशी गट पाडणार आहे. हो बरोबर. मैदानात नोंद घेतली जाणार का? मैदानात नोंद नाही घेतली जाणार. काय असेल ते ऑनलाईन online. आदल्या दिवशी संध्याकाळी 9 वाजेपर्यंत नोंद घेतली जाणार आणि संध्याकाळी लॉट जाहीर होतील. लॉट जाहीर होतील संध्याकाळी आदल्या दिवशी. नक्कीच. सुट्टीला खाली पट्टी असणार का? सुट्टीला कॅमेरा मारणार आहे. सुट्टीला पट्टी, कॅमेरा, वरती 2 कॅमेरे, 2 कॅमेरा, स्क्रीन आणि निर्णय स्क्रीनला बघून दिला जाईल. पंचाचा निर्णय अंतिम राहील. कोणी वाद घालून काही उपयोग होणार नाही, ओळख दाखवून. नक्कीच. बरं, आपले सगळे नियम संघटने नियम इथं पाळले जाणार का? मैदान पूर्ण संघटनेच्या नियम वाटेप्रमाणेच पार पडेल. कुठं बैलाला मारहाण केली, शेपूट चावला, ती गाडी बाद केली जाणार? गाडी बाद केली जाणार आणि सर्व कारवाई केली जाणार. नक्कीच. मित्रांनो, संघटने नियमानुसार मैदान आहे. ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे. ऑनलाईन नाव नोंदणी करून सहकार्य करा. पल्ला सुद्धा आता फाटी आपण बघितलेली आहे व्हिडिओमध्ये, फाटी सुद्धा चांगली आहे. कमिटीचं दुसरं वर्ष आहे. कमिटी म्हणजे गेल्या वर्षी ज्या काय थोड्याफार आमच्याकडून चुका झाल्या त्या या वर्षी परफेक्टमध्ये एकदम 100% सुधारणा केली. फाटी चांगली केलेली आहे. पल्ला व्यवस्थित आदरला, रान पुढं चांगला आहे थांबायला, आजूबाजूला कुठं विहीर खड्डा बिड्डा असं काय नाही. त्यामुळं येत्या 18 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून निलकंठी मैदानात शोभा वाढवायचे. साहेब, बक्षिसाची रूपरेषा कशी आपली? बक्षीस पण भव्य बक्षीस आहेत. ज्या गाडीचा प्रथम क्रमांक येईल त्या गाडीला 1 लाख रुपयाचे रोख इनाम आहे. द्वितीय बक्षीस 71,000 रुपयाचे आहे. तृतीय बक्षीस 51,000 रुपयाचे आहे. चौथे बक्षीस 31,000 रुपयाचे आहे. पुन्हा 5वे बक्षीस 21,000 रुपयाचे आहे. 6वे बक्षीस 15,000 रुपयाचे आहे आणि 7वे बक्षीस 11,000 रुपयाचे आहेत. म्हणजे रुपये 1 लाख पासून 11,000 पर्यंतची बक्षिसे आहेत. नक्कीच. रोख स्वरूपात बक्षीस आपल्याला इथे देण्यात येणार आहे. नक्कीच. आणि मित्रांनो, आणि त्याचप्रमाणे जे पहिल्या नंबरचं का सगळ्यांना प्रत्येक जे नंबरला येणार गाडी 7 नंबरला रोख रक्कम आणि मानाची ढाल देण्यात येणार. नक्कीच. मित्रांनो, जे नंबर करणार म्हणजे प्रथम क्रमांक त्याप्रमाणे रोख रक्कम आणि मानाची ढाल देऊन या ठिकाणी सन्मानित. आणि प्रवेश फी आम्ही फक्त 1,000 रुपये ठेवलेले आहे. मित्रांनो, प्रवेश फी नियमानुसारच आहे. 1 लाखाला 1,000 प्रवेश फी आहे. तर जे बैलगाडी मालक नोंद करायचे आले त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ निलकंठीकरांना सहकार्य करायचे. नमस्कार. नमस्कार. काय सांगशील आता गावचं मैदान दुसऱ्या पर्वातलं कसं नियोजन आहे? नियोजन एकदम परफेक्ट आहे. कोणी अफवांना बळी पडू नये. मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार. रितसर पारदर्शकच होणार. ओळख वशीला अजिबात नाही, काय चालणार नाही. मित्रांनो, चिठ्ठी निघल तिथंच गाडी पळणार. गावची असो कुठली कुठली असो नक्कीच. जिथं निघल तिथं गावची चिठ्ठी पळणार गाडी.
आणि मित्रांनो ओळख वशिला नाही संघटने नियमानं मैदान होतात लॉट सुद्धा आदल्या दिवशी जाहीर केले जातील. तर जाता पुन्हा एकदा सर्व बैलगाडी मालकांना विनंती, आपण लवकरात लवकर निलकंठजी मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचे एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं, मायकाच्या नावाने चांगलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय.